हॅलो गाईज, नमस्कार मित्रांनो. आजचा दिवस म्हणजे सकाळी उठलो आहे एकदम बढिया. आजची तारीख 14 नोव्हेंबर 2025 आणि आज उठल्याबरोबर मी जरा वॉकला निघालो होतो. बढिया ह्याचा हाल दिसा चांगला निघालो होतो, पण थोडा धावलो, वॉक केला. 4-1 किलोमीटर झाले असतील, त्यामुळे थकलो आहे. तर सांगायचा उद्देश हा की आजपासून आपण आपल्या जीवनाची म्हणजे खराब शेड्यूलची बदलवण्याची सुरुवात केलेली आहे. तर आता तुमच्यासाठी दररोजचे डेली ब्लॉग्स येत राहतील आणि आय होप की तुम्हाला ते आवडेल. जास्त मोठे नाही राहतील, जास्तीत जास्त 3-4 मिनटाचे, त्यावर तर राहणार नाही. दिवसभरात मी काय करतो ते मी दाखवायचा प्रयत्न करेल. आणि दुसरं म्हणजे हे पाहू शकता, वजन वाढलेलं आहे, त्यामुळे वेट लॉस करणे गरजेचं आहे, अभ्यास करणं गरजेचं आहे आणि स्वतःची लाईफ पुढं ढकलणं गरजेचं आहे. आणि ब्लॉगिंगचा किडा तर आधीपासूनच होता, पण काही दिमागात लोचे लपाटे होते, त्यामुळे नाही होऊ शकलं पहिलेपासून. आता कंटिन्यू करायचा ट्राय करेल, ट्राय नाही करणारच स्वतःसाठी. आता स्वतःसाठी करायची वेळ झालेली आहे, वय नाही राहिलेलं आहे. तर भेटूया पुढच्या क्लिपमध्ये. सून तर भावांनो, बलेनो एकदम खराब दिसत होती, गंदी काल रात्री. आणि आज लायब्ररी बंद. आज लायब्ररीने चाललो आपण, आज बाहेरगावी चाललो. बलेनो मस्त चकाचक पुसून काढलेली आहे तुमच्या भावानं, करकटल्या अंगानं. आता मस्तपैकी आंघोळ करू आपण आणि थोडं जाऊ बाहेर म्हणजे असंच येऊ एखादं गाव फिरू. आणि मग मंडेपासून आपला अभ्यास, आपलं रेग्युलर रुटीन चालू. तर एन्जॉय करू थोडं. तर भावांनो, आज आपण पोचलो आहे शेगाव. गाडी ड्राईव्ह करत आला तुमचा भाऊ, म्हणून काही ब्लॉग बनवू नाही शकलो. आणि आपली गाडी तिकडे लावलेली आहे, आपला चिंगू. आपण मामाच्या इथं आलो होतो. मामाच्या इथून आल्यावर मामाची फॅमिली घेऊन आपण इकडे आलो शेगाव. त्या सगळेजणं फ्रेश होईल, मग आपण महाराष्ट्राचं दर्शन घेऊ, नंतर पाहू काय होते काय नाही. हे आमची माताश्रीला शेगावला यायचं बाहेर. दर गुरुवारी शेगाव येते, पण आज शुक्रवार आहे. व्हाईट शर्टवाली मामाश्रीच्या बाजूची मामीश्री आणि मामीश्रीच्या मधात लहान कार्टून आणि मामाश्रीचं छोटं कार्टून. डायरेक्ट त्यानं आत्याचं नातं काढलं. आता तुला घ्यास लागते, आत्याचं नातं काढलं त्यानं. आत्या थोडी कंजूस आहे रे बा. काय नाव आहे मित्र तुझं? कृष्णा जोडूनच गजरा घ्यायचा याच्या पुढे. सण नाही रे ठिकाणा बोलू, ठिकाणी पाहिजे. तो घे ना 100, चांगला लागते तो. हा काय 100 लावतो मला. हे आत्याचं नातं केलं तर बसते काय? बसते सगळ्याच्या बसते. पण आपण शेगावच्या आतमध्ये पोचलो आहे, एकदम बढिया. इकडे चप्पल वगैरे ठेवलं, मी दाखवलं तुम्हाला कसं आहे काय आहे. तर पाय म्हणजे लाडो. कुठं आली तू? कुठं आली सांगता काय? बोलशील काही? पादुका इकडे आहे ना, पादुका इकडे ठेवला आहे ना गजानन महाराजच्या. कोण असे करतात तुम्ही? इकडे बा ब्लॉगमध्ये बा, आमचे पुरम पूजनीय पिताश्री. मामाला काही कामत नाही, मामा वाऱ्यासारखाच पाहिजे.
बोला बाय. कुठं गेला? कुठं सांडवलं हे? हे इथं सांडवलं. आता का लाडू सांडवला? बत्ती दिन म्हटलं. बत्ती काय दिन? काय दिन? काय दिन? हट. काय दिन? काय दिन? मुके हट. जा दादा, इल घेऊन जा. इल घेऊन जा दादा, इल घेऊन जा. ऐकून नाही राहिली. जा घेऊन जा. ते बाबा आले. काय 50-50च्या आहे ना? 50-50च्या आहे ना? म्हणजे 50-50च्या आहे ना फाडायचं नाही? हा 100-100 लाडूच्या नावाची कितीची फाडली तुम्ही? आताच म्हणे 100ची फाडली. आताच म्हणजे फाडली. हिरा खोटं धंदा आहे इथं. माऊलीचा फोटो का? निशुल्क सेवा आहे. कोणा गावच्या माऊली? गावची इच्छेच आहे तिथे. आमचे शिक्षक लोक येतात सेवा द्यायला. बाहेर मला थोड्या वेळा आधी समजलं की मला लोक घेऊन करून राहिले आज दर्शनाच्या लाईनीत सुद्धा. कारण की गुडना पर्सनॅलिटी घेऊन मी चालत आहे. दाढी बिडी वाढलेली आहे त्याच्यामुळे. बाकी बरं. काय घेतलं बे? हे घेतले चला. हे रिकामी हो. पाहिजो जास्त महाग होईल. पाहिजो नाही जास्तच महाग होईल. हेच घेईन म्हटलं एक दिवस. थांब, टेन्शन नको घेत जो. एकदम जोरदार. आता हे आहे, नंतर हे घेईन. आपल्याला गाडी हॅरियर घ्यायची आहे. सगळेजण मामी पाहू राहिले. सगळेजण डिस्कस करू राहिले प्राईस गीज. आणि आता आपण हंपर चालू करू. हंपर थॉर हे झाला चालू. पण आता टाकला आपण दिवस. आपण आहे शेगावच्या पार्किंगमध्ये. दर्शन झालं येईल. आपण घेऊ गाडी मग घेऊ. चालतं तर काय कुठून त्यात रस्त्याने चालतं की काय? जाऊ ना आता. इथून माहीतच पडते ना काय आहे आता इथं. धती तिचा बार तिचा काय काही नाही. देवस्थान तर फ्री आहे सर्व. तू सांग ना रस्ता. संजू कुठून थांबा. इकडेच जा लागते. इकडूनच काढली होती आम्ही बस. 740 कॅपॅसिटी आहे म्हटलं त्याची 4 व्हीलरची. तेवढी तर राहणारच आहे ना. कशी गोष्ट करता तुम्ही?